नमस्कार. तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण हा डबल लेअर 3D फ्लावर हेअर टाय बनवणार आहोत. हा आपण बॅक चॅप म्हणून यूज करू शकतो. रबर अटॅच करून आपण हेअर टाय करू शकतो आणि ह्याला क्लिप स्टिक करून आपण हेअर क्लिपही बनवू शकतो. हा 3D फ्लावर बनवण्यासाठी आपण ॲक्रिलिक वूलचा वापर करणार आहोत. इथे मी पिवळा, हिरवा आणि सफेद कलर घेतलेला आहे. तुम्ही कोणताही रंग यासाठी यूज करू शकता. आणि इथे मी सुई एक 1.75 ची यूज केलेली आहे. यासाठी आपल्याला एक सीझरही लागणार आहे. ह्यासोबत एक नीडल आणि आपल्याला 2 मणी हवे आहेत. कोणतेही बीड्स तुम्ही ह्यासाठी यूज करू शकता. चला तर सुरू करूयात. 3D फ्लावरचा मध्यभाग बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे पिवळ्या रंगाचा वूल यूज करणार आहे. सर्वात प्रथम आपल्या अंगठ्याच्या बाजूच्या बोटामध्ये आपण वूल गुंडाळून घेऊया. तर पहिला राऊंड बनवण्यासाठी आपल्याला मॅजिक रिंग बनवायचा आहे. मॅजिक रिंग बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आपला वूल मधल्या बोटाभोवती फोडून पाठच्या साईडून असा राऊंड करून घेऊया. हा असा क्रॉसप्रमाणे ठेवूया. आता आपला सुई ह्या रिंगमध्ये घालूया आणि वर्किंग यार्न आपल्या हुकभोवती गुंडाळून ह्या लूपमधून काढून घेऊया. अशा प्रकारे आपल्या सुईभोवती एक लूप तयार होईल. पुन्हा आपण आपला वूल सुईभोवती गुंडाळूया आणि ह्या रेडी झालेल्या लूपमधून हा वर्किंग यार्न बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे ही आपली मॅजिक रिंग रेडी झालेली आहे. राऊंड 1 करण्यासाठी आता ह्या मॅजिक रिंगभोवती आपल्याला सिंगल क्रोशेट करायचे आहे. सिंगल क्रोशेट म्हणजे एकेरी टाका. एकेरी टाका विणण्यासाठी सर्वात प्रथम सुई आपण आपल्या रिंगमध्ये टाकून घेऊया. आता वर्किंग यार्न सुईभोवती गुंडाळूया आणि तो रिंगच्या बाहेर काढून घेऊया. अशा प्रकारे आपल्या सुईवर 2 आपल्याला लूप्स दिसतील. आता पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती गुंडाळूया आणि ह्या 2 लूपमधून बाहेर काढून घेऊया. अशा प्रकारे आपला हा एक सिंगल क्रोशेट रेडी होईल. पुन्हा एकदा सांगते. रिंगमध्ये सुई घालूयात. वर्किंग यार्न रॅप करूया सुईभोवती. तो बाहेर काढूयात. अशा प्रकारे आपल्या रिंगवर 2 लूप तयार होतील. आता पुन्हा सुईला वर्किंग यार्न रॅप करूयात आणि ह्या 2 लूपमधून आपला वर्किंग यार्न बाहेर काढून घेऊयात. अशा प्रकारे अजून 4 सिंगल क्रोशेट आपण ह्या रिंगमध्ये विणून घेऊयात. टोटल आपल्याला 6 सिंगल क्रोशेट ह्या रिंगमध्ये विणायचे आहेत. 6 सिंगल क्रोशेट विणल्यानंतर आपला हा रिंग 1 कंप्लीट होतो. आता जो व्हिडिओमध्ये दिसत आहे जसा एक्सेसवाला धागा तो आपण खेचून ही रिंग टाईटली बंद करून घेऊयात. तशा प्रकारे रिंग 1 आपली कंप्लीट होते. आता आपल्या रिंगवर टोटल 6 स्टिचेस आहे. हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5 आणि हा 6. आता फर्स्ट स्टिचमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेट विणायचे आहेत. तर त्यासाठी हा जो पहिला स्टिच आहे त्यामध्ये आपण तुमच्याकडे जर स्टिच मार्कर असेल तर त्याने मार्क करून ठेवा अथवा असा नीडलचाही उपयोग करू शकता. आता जो लूप आहे त्यामध्ये आपण सुई घालून घेऊया. तो ह्या पहिल्या स्टिचमध्ये आपली सुई इन्सर्ट करूया. वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया. सुई आपण या स्टिचमधून बाहेर काढूया. पुन्हा वर्किंग यार्न रॅप करूया आणि जे 2 लूप आलेले आहेत त्यामधून आपलं वर्किंग यार्न सुईच्या ह्याने बाहेर काढूया. असा आपला हा सिंगल स्टिच रेडी झाला. आता सेम स्टिचमध्ये पुन्हा एकदा आपल्याला सिंगल क्रोशेट विणायचा आहे. सेम ह्याच पद्धतीने पुन्हा सेम स्टिचमध्ये आपली सुई टाकूयात. वर्किंग यार्न रॅप करूया आणि आपली सुई बाहेर काढूया. तर अशा प्रकारे आपल्या सुईवर 2 लूप तयार होतील. पुन्हा वर्किंग यार्न रॅप करूया आणि ह्या 2 लूपमधून आपले वर्किंग यार्न सुईच्या मदतीने बाहेर काढूया.
अशा प्रकारे एका स्टिचमध्ये आपले 2 सिंगल क्रोशेट विणून होतील. तर सेम ह्याच्याच प्रकारे आपल्याला आणखीन उरलेल्या 5 स्टिचेसमध्ये 2 वेळा सिंगल क्रोशेट विणायचे आहेत. आता आपल्या रिंग 2 वर आपली रिंग 2 रेडी झालेली आहे आणि ह्यामध्ये आपल्याला टोटल 12 स्टिचेस आपले रेडी झालेले आहेत. स्लिप स्टिच करून आपण हा राऊंड 2 कंप्लीट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपले 2 राऊंड्स कंप्लीट झाले आहेत. आता राऊंड 3 विणण्यासाठी फर्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट विणूया आणि दुसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट विणूया. परत तिसऱ्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट विणूया आणि पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट विणूया. तर अशा प्रकारे आपण आपल्या तिसऱ्या राऊंडवर आपल्याला टोटल 18 स्टिचेस रेडी होतील. लास्ट स्टिचमध्ये 2 वेळा सिंगल क्रोशेट केल्यावर आपण आपला वूल कट करून घेऊया आणि इथे स्लिप स्टिच न करता नीडलच्या मदतीने अशा प्रकारे आपण एक गाठ मारून घेऊया. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी आपण गाठ मारून घेऊयात. तर हा आपला एक पुढचा भाग फुलाचा रेडी झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण अजून आणखीन एक रेडी करून घेणार आहोत. तसे 2 आपल्याकडे भाग असतील. आता हे आपण जॉईंट करून घेऊयात. जॉईंट करण्यासाठी अगोदर एक्सेस जे ऊल आहे ते आपण ह्याच्यामध्ये असे राऊंड करून ठेवूयात आणि हे 2 जॉईंट करून घेऊयात. बरोबर स्टिच टू स्टिच हे जॉईंट करून घेऊयात. म्हणजे आपल्याला हे ऊलच्या साहाय्याने जॉईंट करताना आपल्याला थोडीशी हलक्या प्रकारे आपली सुई आतमध्ये जाईल. तर अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जॉईंट केल्यानंतर हे तुम्ही कुठूनही स्टार्ट करू शकता. आता हे स्टिच टू स्टिच इन्सर्ट करूयात. आता इथे मी सफेद ऊलचा वापर करणार आहेत पेटल्स बनवण्यासाठी. तर अगोदर हे 2 पार्ट्स आहेत ते आपण जॉईंट करून घेऊयात. तर स्लिप नॉटच्या मदतीने हे मी सफेद धागा इथे जॉईंट करून घेणार आहे. आता एक स्लिप स्टिच केलेली आहे. आता सेम स्टिचमध्ये सिंगल क्रोशेट विणून घेऊया. आता हा पूर्ण राऊंड आपण सिंगल क्रोशेट विणणार आहोत आणि हे दोन्ही जॉईंट करणार आहोत. अगोदर सांगितल्याप्रमाणे सिंगल क्रोशेट आपण विणून घेणार आहोत आणि हा आपला राऊंड 4 कंप्लीट करणार आहोत. आता जो एक्स्ट्रा पार्ट आहे येलो कलरचा तो आपण ह्या आत पॉकेटमध्ये आत घालणार आहोत, जो की आपला फिलिंगचं काम करणार आहे. तर असं सीझरच्या हेल्पने आपण हे सगळे एक्स्ट्राचे जे धागे आहेत ते आपण ह्या पॉकेटमध्ये टाकून घेऊया आणि हे 2 हा पूर्ण राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला हा राऊंड 4 रेडी झालेला आहे. स्लिप स्टिच करून हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेऊयात. तर अशा प्रकारे हा आपला राऊंड 4 कंप्लीट झालेला आहे. तर अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला दिसेल. आता राऊंड 6 म्हणजे आपल्याला ह्या फ्लावरचे पेटल्स बनवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला फ्रंट लूप आणि बॅक लूप अशा दोन्ही ह्याच्यावर काम करायचे आहेत. तर पुढचे पेटल्स बनवण्यासाठी आपण हे जे फ्रंट लूप्स दिसत आहेत त्यावर आपण काम करणार आहोत. तर हे सर्व आपले फ्रंट लूप्स आहेत. त्यावर आपण सुरुवातीला पेटल्स बनवून घेणार आहोत. तर पेटल्स बनवण्यासाठी अगोदर आपण चेन 3 बनवणार आहोत.
ही 1, ही 2 आणि ही 3. ह्या 3 चेन झाल्यावर आता आपण डबल क्रोशेट विणणार आहोत. डबल क्रोशेट विणण्यासाठी सुईभोवती आपला वर्किंग यार्न रॅप करूया. सेम फ्रंट स्टिचमध्ये आपली सुई घालूयात आणि पुन्हा सुईला वर्किंग यार्न रॅप करूयात आणि तो ह्या स्टिचमधून बाहेर काढूयात. अशा प्रकारे आपल्या सुईवर आपल्याला 3 लूप्स दिसतील. पुन्हा सुईला वर्किंग यार्न रॅप करूया. पहिल्या 2 लूपमधून आपला वर्किंग यार्न बाहेर काढूया. पुन्हा सुईला वर्किंग यार्न रॅप करूया आणि पुन्हा उरलेल्या 2 लूपमधून आपली सुई बाहेर काढूयात. अशा प्रकारे आपला डबल क्रोशेटचा एक स्टिच रेडी होतो. एक डबल क्रोशेट विणून झाल्यावर आपल्याला 3 चैन बनवायच्या आहेत. ही 1, ही 2 आणि ही 3. आता आपल्याला स्लिप स्टिचने ही चैन सेम स्टिचमध्ये जॉईंट करायची आहे. स्लिप स्टिच करण्यासाठी पुन्हा आपली सुई सेम फ्रंट स्टिचमध्ये इन्सर्ट करूयात. याला वर्किंग यार्न रॅप करूयात आणि तो ह्या स्टिचमधून बाहेर काढूयात. आता आपल्याला आपल्या सुईभोवती 2 लूप्स दिसतील. तर पहिल्या लूपमधून दुसरा लूप आपण बाहेर काढूया. अशा प्रकारे आपला हा एक पेटल रेडी होणार आहे. आता सेकंड पेटल बनवण्यासाठी दुसऱ्या फ्रंट स्टिचमध्ये स्लिप स्टिच करूया. त्यासाठी पुन्हा आपली सुई दुसऱ्या फ्रंट स्टिचमध्ये इन्सर्ट करूयात. वर्किंग यार्न रॅप करूयात आणि ह्या फ्रंट स्टिचमधून हा बाहेर काढून घेऊयात. आता सुईभोवती 2 लूप्स असतील. तर पहिल्या लूपमधून दुसरा लूप बाहेर काढून घेऊया. अशा प्रकारे आपली ही स्लिप स्टिच रेडी झाली. आता पुन्हा 3 चैन ह्याला रेडी करूयात. 3 चैन रेडी झाल्यावर आता डबल क्रोशेट करायचा आहे. आपल्याला इथे एक डबल क्रोशेट करायचा आहे. त्यासाठी पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूयात. ह्या सेम फ्रंट स्टिचमध्ये आतमध्ये इन्सर्ट करूयात. वर्किंग यार्न रॅप करूयात. तो ह्या फ्रंट स्टिचमधून बाहेर काढूयात. आता आपल्या सुईवर आपल्याला 3 लूप्स दिसतील. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया. पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढूयात. आता सुईवर 2 लूप्स असतील. पुन्हा वर्किंग यार्न रॅप करूया आणि उरलेल्या 2 लूप्समधून आपली वर्किंग यार्न बाहेर काढूया. अशा प्रकारे आपला हा डबल क्रोशेट रेडी होईल. आता पुन्हा 3 चैन्स बनवून घेऊयात. 3 चैन्स बनवून झाल्यावर पुन्हा हे चैन्स आपण सेम फ्रंट स्टिचमध्ये स्लिप स्टिच करून जॉईंट करूया. स्लिप स्टिच करण्यासाठी पुन्हा सेम फ्रंट लूपमध्ये आपली सुई इन्सर्ट करूया. वर्किंग यार्न त्याला रॅप करूयात आणि ह्या फ्रंट स्टिचमधून आपली सुई बाहेर काढून घेऊयात आणि पहिल्या लूपमधून दुसरा लूप आपण बाहेर काढूया. अशा प्रकारे आपली हा दुसरा पेटल रेडी होईल. सेम अशा प्रकारे सर्व फ्रंट स्टिचमध्ये पेटल्स रेडी करून घेऊयात. पुन्हा एकदा सांगते. नेक्स्ट फ्रंट स्टिचमध्ये पुन्हा एकदा स्लिप स्टिच करूयात. आता त्यावर 3 चैन रेडी करून घेऊयात. 1, 2 आणि 3. आता डबल क्रोशेट करूयात. डबल क्रोशेटसाठी पुन्हा वर्किंग यार्न आपल्या सुईभोवती रॅप करूयात. फ्रंट स्टिचमध्ये इन्सर्ट करूयात. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूयात आणि तो ह्या स्टिचमधून बाहेर काढूया. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया. फर्स्ट 2 लूप्समधून ते बाहेर काढूयात. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूयात आणि उरलेल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढूयात. अशा प्रकारे हा आपला एक डबल क्रोशेटचा स्टिच रेडी झाला. आता पुन्हा 3 चैन्स रेडी करून घेऊयात आणि ह्या 3 चैन्स सेम फ्रंट स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जॉईंट करून घेऊयात. आता नेक्स्ट स्टिचवर पुन्हा स्लिप स्टिच करून पुन्हा 3 चैन्स, एक DC आणि पुन्हा 3 चैन्स आणि स्लिप स्टिचने जॉईंट करूयात. अशा प्रकारे आपले फ्रंट स्टिचमध्ये
असे पेटल्स रेडी होतील. हे आपले पुढचे पेटल्स रेडी झालेले आहेत. आता बॅक साईडचे पेटल्स बनवण्यासाठी बॅक लूपमध्ये आपल्याला पेटल्स बनवायचे आहेत. तर इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे हे सर्व आपले बॅक लूप्स आहेत. हे बघा, हा बॅक लूप आहे, हा बॅक लूप आहे, हा बॅक लूप आहे, हा बॅक लूप आहे. तर ह्या बॅक लूप्समध्ये आता आपल्याला पेटल्स बनवायचे आहेत. बॅक साईडला पेटल्स बनवण्यासाठी बॅक स्टिचमध्ये सर्वात प्रथम एक स्लिप स्टिच करून घेऊयात. स्लिप स्टिच केल्यावर आपल्याला ह्यावर 4 चेन्स बनवायचे आहेत. ही एक चेन, ही 2, ही 3, ही 4 चेन झाल्यावर आपल्याला ट्रबल क्रोशेट करायचं आहे. ट्रबल क्रोशेटसाठी सुईभोवती आपण 2 वेळा आपले वर्किंग यार्न रॅप करून घेऊया. सेम बॅक लूपमध्ये आपली सुई इन्सर्ट करूया. पुन्हा आपला वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया आणि ह्या बॅक लूपमध्ये आपली सुई बाहेर काढूया. अशा प्रकारे आपल्या सुईवर आपल्याला 4 लूप्स दिसतील. आता पुन्हा आपली सुईभोवती वर्किंग यार्न रॅप करूया. पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढूयात. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूयात. दुसऱ्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढूयात. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूयात आणि उरलेल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढूयात. अशा प्रकारे आपला हा ट्रबल क्रोशेटचा एक स्टिच रेडी होतो. हा ट्रबल क्रोशेटचा एक स्टिच रेडी झाल्यावर पुन्हा आपल्याला 4 चेन्स करायच्या आहेत. 4 चेन्स केल्यावरती पुन्हा स्लिप स्टिच करून सेम बॅक लूपमध्ये आपल्याला स्लिप स्टिचने हे 4 चेन्स जॉईन करायचे आहेत. अशा प्रकारे आपला हा बॅक लूपमधला पहिला पेटल रेडी झालेला आहे. आता सेकंड पेटल बनवण्यासाठी पुन्हा दुसऱ्या बॅक लूपमध्ये एक स्लिप स्टिच करून घेऊयात. स्लिप स्टिच झाल्यावर आता आपल्याला पुन्हा 4 चेन्स बनवून घ्यायच्या आहेत. 1, 2, 3 आणि हे 4. आता पुन्हा आपल्याला ट्रबल क्रोशेटचा एक स्टिच करायचा आहे. त्यासाठी पुन्हा 2दा आपण आपले वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया. सेम बॅक लूपच्या स्टिचमध्ये आपला सुई इन्सर्ट करूयात आणि पुन्हा वर्किंग यार्न रॅप करूयात आणि ह्या लूपमधून बाहेर काढून घेऊयात. आता आपल्या सुईवर पुन्हा 4 लूप्स दिसतील. पुन्हा आपण वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूयात. पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढूयात. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूयात. दुसऱ्या 2 लूप्समधून बाहेर काढूयात. पुन्हा वर्किंग यार्न रॅप करूया आणि उरलेल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढूयात. आता आपल्याला 4 चेन्स बनवायचे आहेत. 4 चेन्स बनवून झाल्यावर ह्या चेन्स आपल्याला सेम बॅक लूपमध्ये स्लिप स्टिचने जॉईंट करायचा आहे. अशा प्रकारे हा आपला दुसरा पेटल रेडी झालेला आहे. अशाच प्रकारे आपण पूर्ण बॅक लूप्समध्ये पेटल्स बनवून घेणार आहोत. पुन्हा एकदा सांगते, नेक्स्ट बॅक लूपमध्ये एक स्लिप स्टिच करूया. त्यावर 4 चेन्स बनवूया. नंतर एक ट्रबल क्रोशेट स्टिच विणून घेऊया. आता पुन्हा 4 चेन्स बनवून घेऊया आणि पुन्हा स्लिप स्टिचने त्या सेम बॅक लूपमध्ये तो जॉईंट करून घेऊया. अशा प्रकारे आपला एक पेटल रेडी होतो. सेकंड पेटल बनवण्यासाठी दुसऱ्या बॅक स्टिचमध्ये परत स्लिप स्टिच करूया. 4 चेन करूया. एक ट्रबल क्रोशेट करूया. पुन्हा 4 चेन करूया आणि तो स्लिप स्टिचने त्या सेम बॅक लूपमध्ये जॉईंट करूया. अशा प्रकारे आपले सगळे बॅक लूप्समध्ये पेटल्स आपण बनवून घेऊयात. सर्व पेटल्स रेडी झाल्यावर एक स्लिप स्टिच करूया आणि हा जो धागा आहे तो आपण कट करून घेऊयात.
तर अशा प्रकारे आपला हा 3D फ्लावर रेडी झालेला आहे. आता हे सर्व पेटल्स ॲडजस्ट करून घेऊया. विणकाम करताना थोडे ते इकडे तिकडे होत असतात, तर मग हे प्रॉपरली ॲडजस्ट करून घेऊया. असा हा आपला 3D फ्लावर दिसतो. आता ह्याचा सेकंड पार्ट लीफ बनवायचे आहे. त्यासाठी आपण ग्रीन कलरचा ऊल यूज करणार आहे. तर सर्वात अगोदर आपण ह्याच्या 20 चैन्स बनवूया. तर 20 चैन बनवण्यासाठी अगोदर एक स्लिप नॉट करून घेऊया. आता ह्यामध्ये टोटल 20 चैन्स आपण ह्या प्रकारे रेडी करून घेऊया. 20 चैनची साखळी रेडी झाल्यावर आपल्याला एक स्टिच सोडून दुसऱ्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट करायचा आहे. सिंगल क्रोशेटसाठी सर्वप्रथम दुसऱ्या स्टिचमध्ये आपली सुई इन्सर्ट करूया. त्याला वर्किंग यार्न रॅप करूया आणि त्या स्टिचमधून आपली सुई बाहेर काढूया. पुन्हा वर्किंग यार्न सुईला रॅप करूया आणि ह्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. हा झाला आपला सिंगल क्रोशेट. आता नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला एक हाफ DC डबल क्रोशेट करायचा आहे. त्यासाठी पुन्हा आपण आपले वर्किंग यार्न आपल्या सुईभोवती रॅप करूया. नेक्स्ट स्टिचमध्ये आपली सुई इन्सर्ट करूया. पुन्हा वर्किंग यार्न रॅप करूया आणि ह्या स्टिचमधून बाहेर काढून घेऊयात. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूयात आणि जे आपल्या सुईवर 3 लूप्स दिसतील त्यामधून हे वर्किंग यार्न आपण बाहेर काढून घेऊयात. अशा प्रकारे आपला हा हाफ DC कंप्लीट होईल. आता पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला डबल क्रोशेट करायचे आहेत. पुढच्या 4 स्टिचमध्ये आपल्याला डबल क्रोशेट करायचे आहे. त्यासाठी पुन्हा आपल्या सुईभोवती आपले वर्किंग यार्न रॅप करूयात. नेक्स्ट स्टिचमध्ये तो इन्सर्ट करूयात. पुन्हा वर्किंग यार्न आपल्या सुईभोवती रॅप करूयात. त्या स्टिचमधून आपली सुई बाहेर काढूयात. अशा प्रकारे आपल्या सुईवरती पुन्हा आपल्याला 3 लूप्स दिसतील. पुन्हा वर्किंग यार्न आपल्या सुईभोवती रॅप करूयात आणि पहिल्या 2 लूप्समधून बाहेर काढूयात. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया आणि उरलेल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढूयात. अशा प्रकारे आपला हा एक DCचा स्टिच रेडी होईल. आता उरलेले 3 DC पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये आपण करून घेऊयात. टोटल 4 डबल क्रोशेट विणून झाल्यावर नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा आपल्याला हाफ डबल क्रोशेट करायचा आहे. त्यासाठी पुन्हा आपले वर्किंग यार्न आपल्या सुईभोवती रॅप करूयात. नेक्स्ट स्टिचमध्ये आपली सुई इन्सर्ट करूयात. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया. पुन्हा या स्टिचमधून आपली सुई बाहेर काढूयात. आपल्या सुईवर 3 लूप्स दिसतील. आता पुन्हा वर्किंग यार्न आपल्या सुईभोवती रॅप करूया आणि ह्या 3 लूप्समधून आपले वर्किंग यार्न बाहेर काढून घेऊया. अशा प्रकारे हाफ डबल क्रोशेटचा एक स्टिच आपला रेडी होईल. आता पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला सिंगल क्रोशेट करायचा आहे. त्यासाठी पुन्हा आपली सुई नेक्स्ट स्टिचमध्ये इन्सर्ट करूयात. वर्किंग यार्न रॅप करूयात. सुई बाहेर काढून घेऊयात आणि 2 लूप्स आपल्या सुईवर दिसतील. तर पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूयात आणि उरलेल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊयात. तर अशा प्रकारे आपल्याला सिंगल क्रोशेटचा एक स्टिच झालेला आहे. आता स्लिप स्टिच करूयात आणि पुन्हा हाच क्रमाने पुन्हा पुढील साख्यांमध्ये पुन्हा हे स्टिच आपण करून घेऊयात. म्हणजे नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशेट, नेक्स्ट स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशेट, त्याच्या 4 पुढच्या स्टिचमध्ये 4 डबल क्रोशेट आणि पुन्हा एक हाफ डबल क्रोशेट आणि एक सिंगल क्रोशेट करून घेऊयात आणि लास्टला एक स्लिप स्टिच करून अशा प्रकारे लीफची अर्धी साईड आपली कंप्लीट झालेली आहे. आता सेम दुसऱ्या साईडलाही अशा प्रकारेच आपण विणून घेऊया. अगोदर हाफ HDC, मग 4 DC, मग परत एक HDC, एक SC, एक स्लिप स्टिच, परत एक SC, परत HDC, 4 DC, HDC, परत SC आणि परत एक स्लिप स्टिच करूया. म्हणजे अशा प्रकारे आपला हा लीफ रेडी होईल. तर अशा प्रकारे आपले लीफ रेडी झालेले आहेत. आता ह्याचा जो धागा आहे तो जरा आपण मोठा कापून घेणार आहोत.
कारण तो आपल्याला नंतर यूज होणार आहे. तशा प्रकारे हा आपण जरा लांब धागा कापून घेऊयात. आता 3D फ्लावर हेअर टाय बनवण्याचा लास्ट पार्ट म्हणजे स्टेम. याच्यासाठी आपल्याला 60 चैनची साखळी बनवायची आहे. त्यासाठी अगोदर एक स्लिप नॉट बनवूया आणि अशा प्रकारे 60 चैनींची एक स्टेम बनवून घेऊया. ह्याची साईज तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही बदलू शकता. तुम्हाला जर अजून लांब पाहिजे असेल तर त्यानुसार तुम्ही हे अजून लांबही बनवू शकता. तर ही आपली स्टेम रेडी झालेली आहे. आता सर्वात लास्ट पार्ट, हे सगळे तिन्ही पार्ट जे आहेत ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी लीफचा जो आपण लॉंग वूल ठेवलेला आहे ते निडलमध्ये टाकून घेऊयात आणि लीफच्या बॅक साईडवरून मधून आपण हा धागा निडलच्या साहाय्याने असा बाहेर काढून घेऊयात. हे फक्त आपल्याला मिडलपर्यंत करायचं आहे, एक लीफपर्यंतच. आता ह्याला आपण स्टेम जॉईंट करून घेऊया. स्टेम जॉईंट करण्यासाठी जो 2 लीफचा मिडलचा पार्ट आहे तिथून आपण ह्या प्रकारे सुई बाहेर काढून घेऊया आणि हा जो स्टेम आहे तो आपण ह्या सुईच्या द्वारे ह्या लीफमधून बाहेर काढून घेऊया. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ही स्टेम ह्या लीफमध्ये अशा प्रकारे इन्सर्ट करून घेऊयात. म्हणजे जो वर खाली जायचा जो पार्ट आहे तो ह्या स्टेमद्वारे आपला होणार आहे. तर अशा प्रकारे आपण स्टेम ह्या लीफला अटॅच करून घेऊया, जी की वर खाली आपण कसेही ॲडजस्ट करण्यासाठी यूज करू शकतो. आता आपल्याला ह्याला फ्लावर अटॅच करायचा आहे. फ्लावर अटॅच करण्यासाठी आपण लीफचा जो निडल ॲड करून जो धागा आपण मध्येपर्यंत आणलेला होता त्या साहाय्याने आपण हा लीफ आपण ह्या फ्लावरला अटॅच करणार आहोत. त्यासाठी मधोमध हे लीफ आपण असे ठेवून घेऊयात आणि जो निडलचा आपण निडल अटॅच केलेली होती त्याने ह्याला आपण शिवून घेऊयात. शिवताना फक्त जो मध्ये आपण स्टेम अटॅच केलेली आहे तो पार्ट शिवला जाणार नाही याची आपण काळजी घेऊयात आणि हे फ्लावरचा लीफ आणि फ्लावर आपण ह्या प्रकारे सुईने शिवून घेऊयात. आता ह्याला गाठ मारूयात आणि हा निडलचा जो धागा आहे तो कट करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपली स्टेम आणि आपला लीफ आणि फ्लावर जॉईंट करून झालेले आहे. आता जो लीफ आहे त्याला आपण ग्लू लावूया आणि ह्या फ्लावरच्या बॅक साईडला चिटकवून देऊया. तर हे अशा प्रकारे आपले हे चिटकवून झालेले आहेत. आता स्टेमच्या एंड्सला आपण बीड्स लावून घेणार आहोत. तर सुईचा वापर करून अशा प्रकारे आपण हे स्टेमच्या एंडला बीड 2 लावून घेणार आहोत. खाली आता आपण एक नॉट मारणार आहोत जेणेकरून आपले जे बीड्स आहेत ते खाली पडणार नाहीत आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण वूलचा तो कट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला 3D फ्लावर हेअर टाय रेडी झालेला आहे. स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्याला रबर अटॅच करू शकता, क्लिप लावू शकता आणि बॅक चॅम म्हणूनही तुम्ही हा यूज करू शकता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.